पाहूयात झटपट बातम्या। अभिजित दिपके यांच्या आई चिंताग्रस्त झाल्या। तरुणांना झालेल्या लाठीचार्जवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली। मुलांना असं मारलेलं पाहून भीती वाटली। सरकारनं असं करायला नको होतं असं दिपकेंच्या आईनं म्हटलंय। त्याचबरोबर मुलांच्या मागण्या समजून घ्याव्यात आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। केंद्र सरकारनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली। अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ही मागणी केली। लोकशाही जनतेचा आवाज झडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवला पाहिजे। मंत्र्यांचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही असं अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे। 26 जुलै रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा सरकारविरोधी राग व्यक्त करण्यासाठी काढला जाणार आहे। त्यामुळे या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त तिरंगा असेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। तर या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार असून पवार आणि फडणवीसांना सहभागी व्हायचं असेल तर तेही सहभागी होऊ शकतात असं उद्धव ठाकरे म्हणाले। तरुणांना धमकावल्याच्या मुंबई पोलिसांच्या कथित व्हिडिओवर राज ठाकरेंनी टीका केली आहे। पोलीस विद्यार्थ्यांना धमक्या देत आहेत। पोलीस आता ड्रग्ज सप्लायर्स झालेत का असा सवाल राज ठाकरेंनी पोलिसांना विचारला। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट रद्द करा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजही दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले। आंदोलनामुळे सरकारनं काही मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान मेट्रो स्टेशन बंद असल्यानं इतर प्रवाशांची गैरसोय होते। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट झालेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। त्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली असून घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले। तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी 26 जुलै रोजी रविवारी आंदोलनाची हाक दिली। मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा आता प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिलेला नाहीये, तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेलाय असं राज ठाकरे म्हणाले। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचं आवाहन केलं। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पत्राद्वारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं। केंद्र सरकार जबाबदारी टाळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नवी दिल्ली येथील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनात परदेशातूनही काही जण सहभागी झाले। अमेरिकेतील सिएटल इथून सीजेपी आंदोलनात सहभागी होण्यासाठी ॲग्री आणि क्लिक टू क्लाउडचे संस्थापक सीईओ प्रशांत मिश्रा हे जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी झाले होते। मायक्रोसॉफ्टचे एआय ॲग्री पायलट प्रोजेक्ट सहसंस्थापक असलेले मिश्रा मूळचे भंडारा मोहाड या गावचे। जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळू लागला। गुरु की फौज तसंच स्वयंसेवकाचं एक पथक जंतर मंतरवर दाखल झाले। पारंपरिक वेशात हे 70 ते 75 वर्षाचे सैनिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले। दिल्लीतील आंदोलकावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं जालना जिल्हा बंदची हाक दिली। बंदला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पुण्यातील वाकडेवाडीत वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले। पुणे मुंबई जुन्या महामार्गावर रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईत विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि जंतर मंतरवरील लाठीचार्जचा निषेध केला। रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलन केलं। मात्र यावेळी पोलिसांनी धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबून त्यांना रस्त्यावरून नेत यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या व्हॅनचा दरवाजा उघडला आणि विद्यार्थ्यांची सुटका केली। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो। मुंबईतील दादर परिसरात आंदोलनादरम्यान गोंधळ पाहायला मिळालेला होता। पोलिसांच्या व्हॅनमध्ये ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना एक तरुणीने थेट या व्हॅनसमोर उभं राहून रस्ता अडवला। यावेळी इतर आंदोलकांनी जमा होऊन सरकार आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। जंतर मंतरवर जेवणानंतर आता आंदोलकांसाठी कपड्यांचाही मदतीचा ओघ सुरू झालाय। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांसाठी देशभरातून कपड्यांची मदत केली जाते। इतकंच नाही तर मैदानावर उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या इको फ्रेंडली पंख्यांचंही वाटप करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। दिल्लीच्या जंतर मंतरवर पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। याचा समर्थनार्थ वंचित मैदानात उतरली। वंचितच्या बंदला राज्यातील ठिकठिकाणाहून मोठा प्रतिसाद मिळतोय। वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून ठाण्यात चांगलाच प्रतिसाद मिळतोय। ठाण्याच्या इंदिरानगर परिसरातील दुकानं बंद आहेत। वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देण्यासाठी कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंद ठेवण्याचं आवाहन केलं। कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँड परिसरात हातात तिरंगा घेऊन हे कार्यकर्ते शहरांमध्ये बंदचं आवाहन करत आहेत। दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर राज ठाकरेंनी मिश्किल टोला लगावला। शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात याला जंतर मंतर म्हणतात असं राज ठाकरेंनी म्हटलं। ठाकरे बंधूंनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। न्यायालयांना कुत्री आणि कबुतरांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ, परंतु देश घडवणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहायला वेळ नाहीये असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर काँग्रेस जनता पार्टीला याच न्यायव्यवस्थेनं जन्माला घातला आणि आता त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असा टोला राज ठाकरेंनी लगावला।
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीये. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्णय जाहीर केला. वाढदिवसानिमित्त होर्डिंग बॅनर लावू नका, कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी आवाहन केले. अशा वातावरणात कोणताही उत्सव साजरा करता येणार नाही असं उद्धव ठाकरेंचं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दहशतवाद्यांची उपमा दिली होती. यावरून कराडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत सदाभाऊंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीमध्ये बसवण्यात आलेला आहे. याचं लोकार्पण आज सकाळी 9:30 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत केलं जाणार आहे. बारामतीमधील तिरंगा चौकात नटराज नाट्यकला मंदिराच्या वतीनं हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या शहर आणि तालुका स्तरावरील सुमारे 30 ते 40 कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. दरम्यान भाजपचा मोर्चा काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयासमोर जमा झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी 12 तास अखंडित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी करडी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. मागणी मान्य न झाल्यास 1 ऑगस्टला मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी कवच 5.0 प्रणाली विकसित केली जाते. यावेळी लोकलमधील अंतर कमी होऊन दर 2 मिनिटांनी लोकल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीमुळे अपघाताचा धोका कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित होईल. त्र्यंबकेश्वरमध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या वादळी वाऱ्यामुळे एका घराचे पत्रे उडून थेट भाविकांच्या अंगावर कोसळले. या 3 भाविक जखमी झाले. रात्री 8च्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यांवर ही घटना घडली. वसई विरार आणि नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. विरार पूर्व पश्चिम जोडणारा जुना विवा कॉलेज मार्ग बंद झाला असून सुट्टीची माहिती न मिळाल्यानं अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन परत फिरले. जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यात एसटी महामंडळाचा पथकर खर्च 5.81 कोटी रुपयांनी वाढून 133.87 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यात टोल माफी असली तरी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर एसटीकडून अद्याप पथकर वसूल केला जात असल्यानं महामंडळावर आर्थिक भार वाढल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली. तर हिंगोलीतील विद्यार्थिनींना नीट परीक्षेत 479 गुण अपेक्षित असताना यावेळी केवळ 114 गुण मिळाल्याचा दावा केलेला आहे. उत्तरपत्रिकेतील गोंधळाचा आरोप करत आईकडून न्यायासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीच्या लक्ष्मीनगर भागात मध्यरात्री गायीला जबरदस्तीनं कारमध्ये कोंबून चोरी केल्याची घटना घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील सराईत आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून 34 एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हिंगोलीच्या कळमनुरी स्थानक परिसरात गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या 11 आरोपींना न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेत एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले. हिंगोलीच्या गुंगुळ पिंपरी गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी आवाज उठवलाय. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करत महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे दारूबंदीची मागणी केली. खरीप पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी निराशाजनक राहिली असून 22,254 कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ 38% कर्ज वाटप झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 88% लक्ष्य पूर्ण केलं असून राष्ट्रीयकृत बँकांवर सरकार कारवाई करणार का याकडे लक्ष लागलं. जालना जिल्ह्यातील 40 स्वयंचलित हवामान केंद्राच्या यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आलाय. खोट्या पावसाच्या नोंदी दाखवण्यासाठी उपकरणांमध्ये फेरफार केल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.